नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गरुड। माझं नाव आहे अश्विनी। आज आपण जातोय रामदरा। तर रामदरा सगळ्यांनाच माहिती असेल आणि अनेकांना माहिती नसेल। पुण्यापासून 26 किलोमीटरवरती हे मंदिर आहे। पुण्याहून सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता गेलाय। या रस्त्याने 5 ते 6 किलोमीटरवरती हे मंदिर आहे। त्या शहरांमधील कॉन्क्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी वीकेंडला वर्दळीपासून दूर जाण्याची निकड अनेकांनाच भासते। एकांत मिळेल, निसर्गाचं सानिध्य अनुभवता येईल, ही त्यामागची भावना। तुम्हाला गर्दी आजूबाजूला दिसत असेल की पर्यटक भरपूर संख्येने येतात इथे आम्ही रुद्राला अष्टगंध लावून घेतोय। आणि असे म्हणतात की प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचे याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा असं नाव पडलं, अशी एक कथा सांगितली जाते। हे आहे मंदिर, पाण्याच्या मधोमध असे मंदिर आहे। आजकाल शाळांच्या ट्रिप देखील इथे येत असतात। आणि भिंतींवर संतांच्या मूर्ती आहेत। भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेले शिल्प देखील इथे आहेत। मंदिरात खूप शांतता आहे। शिल्पात अतिशय सुंदर केलेली आहेत आणि गाभाऱ्यामध्ये राम लक्ष्मण सीता यांचं मूर्ती देखील आहे। खूप प्रसन्न वाटते मंदिरात। आणि आमचा रुद्र तर खूपच एन्जॉय करतोय। शाळेतले मुलं देखील ट्रिपसाठी आले आणि हा त्यांच्याकडेच बघतोय। फिरायला आलो आणि व्हिडिओ आणि रील्स काढले नाही तर मॅन्डेटरीज आहे सध्या। आणि मंदिर परिसरातील घनदाट वृक्षांमुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा इथे राबता असतोच। आणि तळ्यात फिरणारी बदकं पाहणं रुद्रासाठी पहिलीच वेळ आहे। आणि ह्याच्यामध्ये मी काही जुने फोटो देखील ॲड केले आहेत, तुम्ही बघू शकताय। आधी पाण्यात पाय ठेवून देखील लोक बसायचे, पण आता त्यांनी बॅरिकेड्स लावलेत, त्यामुळे पाण्यापर्यंत जाताच येत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।